आज आपण ब्लड प्रेशर याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर आता हे ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय आहे? तर आपल्याला या ठिकाणी हे जे प्रेशर जे आहे, प्रेशर आपल्याला माहिती आहे की आपल्या रक्तवाहिनी आहेत, ब्लड वेसल्स, आणि त्या ब्लड वेसल्समधून हे रक्त प्रवाहित होत असतं. आणि जेव्हा हे रक्त प्रवाहित होत असताना त्या ज्या आपल्याला सांगता येतील ब्लड वेसल्स आहेत, त्या ब्लड वेसल्सवरती प्रेशर त्यावरती पडत असतं. आणि हे जे काही रक्ताचं त्या वॉलवरती किंवा ब्लड वेसल्सच्या वॉलवरती जे काय प्रेशर पडत असतं त्यालाच आपण ब्लड प्रेशर असं म्हणत असतो. म्हणजे डेफिनेशन ब्लड प्रेशरची आपल्याला सांगता येईल, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन दी वॉल ऑफ दी ब्लड वेसल इज कॉल्ड ॲज अ ब्लड प्रेशर. तर ह्या डायग्राममध्ये आपण पाहतोय की ही आर्टरी आहे आणि त्या आर्टरीमधून हे जे गोल गोल लाल दिसते ते आपल्याला माहिती आहे की RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स म्हणजे हे जे ब्लड कॉर्पोस्कल्स आहेत, आणि ब्लड कॉर्पोस्कल ह्या आर्टरीमधून प्रवाहित होत असतं. आणि ते मूव्ह होत असताना ह्या आर्टरी वॉलवरती किंवा त्या वॉलवरती ब्लड वेसलच्या वॉलवरती प्रेशर एक्झर्ट होतं आहे, त्यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणतो. म्हणजे या डायग्रामवरून आपल्याला लक्षात आलेलं असेल की अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात ह्या रक्ताचं जे काय असणाऱ्या ब्लड वेसल्सवरती जे प्रेशर पडतं त्यालाच आपण ब्लड प्रेशर असं म्हणत असतो. किंवा नावावरूनच आपल्याला लक्षात येते ह्या रक्ताचं म्हणजे ब्लडचं जे काय प्रेशर त्या वॉलवरती पडतं आहे त्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणणार आहोत. ब्लड प्रेशर लक्षात आल्यानंतर आता युजली हे जे ब्लड प्रेशर आहे त्या आर्टरीवरती जे काय ब्लड प्रेशर पडतं त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. आणि हे जे ब्लड प्रेशर आहे ते आपण मोजू शकतो. आणि त्यासाठी हे किती ब्लड प्रेशर आहे ते मोजण्यासाठी जे एक यंत्र वापरलं जातं त्याला स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या स्पिग्मोमॅनोमीटरच्या द्वारे आपण ब्लड प्रेशर किती आहे हे आपण काउंट करू शकतो. हा जो स्पिग्मोमॅनोमीटर जो काय यंत्राचं नाव आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या स्पिग्मोमॅनोमीटरवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे स्पिग्मोमॅनोमीटर ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी उपयोगी पडतं असं लक्षात ठेवायचं. आता आपल्याला हे जे आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे काय, आता ब्लड प्रेशर आपल्याला कळलं. आता आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी हे जे प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन दी वॉल ऑफ आर्टरी इज कॉल्ड ॲज अ आर्टेरियल ब्लड प्रेशर. आत्ताच आपण जे डायग्राम जे पाहिलेली होती त्याच्यात ती आर्टरी होती आणि त्या आर्टरीमधून हे ब्लड आहे ते फ्लो होत होतं. आणि त्या आर्टरीमधून जे ब्लड फ्लो होत असताना जे प्रेशर क्रिएट होतं त्याला आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर असं आपण म्हणणार आहोत. आता ह्या प्रेशर जे आहे त्या आर्टेरियल वॉलवरती त्यामध्ये आपण सांगू शकतो की हे जे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ज्यालाच आपण सिस्टोल म्हणत असतो, आणि हे जे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होत असताना म्हणजे सिस्टोल होत असताना जे प्रेशर क्रिएट होतं त्याला आपण सिस्टोलिक प्रेशर म्हणायचं. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला SP. आता एसचा अर्थ सिस्टोलिक आणि पीचा अर्थ प्रेशर, त्याला सिस्टोलिक प्रेशर, SP हे शब्द त्यामध्ये शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. आता हे जे आपल्याला हे जे नॉर्मल जे सिस्टोलिक प्रेशर जे असतं ते किती असतं, तर ह्या ठिकाणी आपण ह्या आकडा जो आहे तो महत्त्वाचा लक्षात ठेवा. 120 mmHg हा जो आकडाला व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हे सिस्टोलिक म्हणजे SP जे असतं सिस्टोलिक प्रेशर ह्या नॉर्मल हेल्दी ह्युमन बिईंगमध्ये 120 mmHg आपल्याला सांगता येईल. आता ह्यामध्ये हे जे प्रेशर जे आहे, आता आर्टरियलचं वॉलचं जेव्हा रिलॅक्सेशन जेव्हा होणार आहे तेव्हा म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होत असताना त्याला सिस्टोलिक प्रेशर म्हणायचं, तर रिलॅक्सेशन होत असताना त्याला आपण त्या ठिकाणी जे प्रेशर म्हणणार आहे त्या व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन होताना त्याला आपण डायोस्टोलिक प्रेशर DP त्याला आपण म्हणणार आहे. आणि हे जे डायोस्टोलिक प्रेशर जे असतं हे आपल्याला त्यामध्ये सांगता येतील की 80 mmHg एवढं सांगता येतील. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात आलं असेल ज्यामध्ये हे जे सिस्टोलिक प्रेशर 120 mmHg असतं, तर डायस्टोलिक प्रेशर DP हे 80 mmHg असतं. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की हे जे SP किती असणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की सिस्टोलिक प्रेशर जे असणार आहे, म्हणजे आता आपल्याला जर ब्लड प्रेशर आपल्याला सांगायचं झालं किती ब्लड प्रेशर आहे, तर SP/DP. SPचा अर्थ आपल्याला सांगता येतील सिस्टोलिक प्रेशर आणि DPचा अर्थ आपल्याला डायस्टोलिक प्रेशर. आत्ताच आपण सांगितलं SP हे 120 असतं, तर DP हे 80 mm
एच जी त्यामध्ये आपल्याला सांगता येते. म्हणजे आपल्याला जर ब्लड प्रेशर हे जे आहे हे ब्लड प्रेशर नॉर्मली किती असतं तर त्यामध्ये 120/80 mmHg एवढं आपल्याला सांगता येईल. हा आकडासुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्नसुद्धा अनेक परीक्षेमध्ये त्यामध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे ते लिहिताना व्यवस्थित लक्षात ठेवा 120/80 mmHg एवढं आपल्याला ह्या ठिकाणी तिथं सांगायचं आहे. आता हे जे ह्या दोघातला जो फरक आहे म्हणजे सिस्टोलिक प्रेशर SP आणि डायस्टोलिक प्रेशर DP म्हणजे आत्ताच आपण सांगितलं 120 आणि 80 मग ह्यांची जर वजाबाकी केली म्हणजे ह्यांचा जर डिफरन्स आपण जर केला ह्याचा तर आपल्याला 120 मधनं जर आपण 80 वजा केले तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की जो डिफरन्स असेल जो येणारा त्याला आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशरचा जो डिफरन्स असेल त्यालाच आपण पल्स प्रेशर आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि हा पल्स प्रेशर कसा काढला हे आपल्या लक्षात आलं असेल. जे सिस्टोलिक प्रेशर 120 आहे त्यातून वजा डायस्टोलिक प्रेशर 80 केलं तर म्हणजे 120 वजा 80 बरोबर 40 mmHg म्हणजे आपलं जे पल्स प्रेशर जो असतो हा 40 mmHg एवढा आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं. हे आकडे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ह्याच्यावरती MCQला किंवा इतर एका वाक्यात वगैरे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल. आता आपल्याला हे जे ब्लड प्रेशर जे आहे आधी त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ह्यामध्ये हे जे प्रेशर आहे ते कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे आपले ब्लड प्रेशर आहे ते कमी जास्त होऊ शकतात. ते कमी जास्त होण्याची कारणे अनेक आपल्याला त्यामध्ये वेगवेगळी कारणे आपल्याला सांगता येतील. तर ती कारणे आपण त्यामध्ये तिथं पाहू. तर कुठले कुठले त्यामध्ये आपल्याला सांगता येते तर हाय किंवा लो ब्लड व्हॅल्यूम म्हणजे ब्लड व्हॅल्यूम रक्ताचं प्रमाण जे कमी जास्त असेल तरीसुद्धा हा मध्ये हे जे घटक आहे त्याच्यामुळे काय होतं प्रेशर जे ते कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे हाय किंवा लो ब्लड व्हॅल्यूम आपण सांगता येतील. त्याच पद्धतीनं आर्टेरियल इनइलॅस्टिसिटी किंवा हार्डनिंग ऑफ आर्टरी म्हणजे जर समजा आपल्या ज्या आर्टरी ज्या आहेत त्या आर्टरी जर त्यामध्ये हार्ड झाल्या जसे वयानुसार त्याच्यामध्ये ह्या आर्टरी त्या हार्ड होत जाणार आहे कठीण होत जाणार आहेत आणि किंवा त्यांची इलॅस्टिसिटी ती कमी होत जाणार आहे. म्हणजेच ही जी कंडिशन आहे त्यालाच आपण आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणणार आहे. आता ही आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजेच काय आपल्या लक्षात आलं हार्डनिंग ऑफ आर्टरी त्याला आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हणणार आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपलं ब्लड प्रेशर आहे ते वाढू शकतं. दुसरं कारण आपल्याला सांगता येतील ह्या ज्या आर्टरीज आहेत त्यांच्यामध्ये डिपॉझिशन ऑफ फॅट्स लाईक कोलेस्ट्रॉल म्हणजे आपण जे म्हणतो आपल्या ह्या ज्या आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तरीसुद्धा आणि ही जी कंडिशन आहे त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. आर्टेरिओस्क्लेरोसिसमध्ये काय झालं तर आर्टरी जे आहे ते हार्ड झाली. तर ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये काय झालं तर कोलेस्ट्रॉल जे आहे ते कोलेस्ट्रॉल ह्या आर्टरीच्या आतमध्ये डिपॉझिट होऊन ते जे ल्युमेन आहे ते लहान होतं आणि त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं त्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणायचं. आता त्या ठिकाणी हे जे रेनल डिसिजेस असेल म्हणजेच आपल्याला किडनी समजा आता बघा ब्लड प्रेशर त्यामध्ये आपण कारणे पाहतोय की ब्लड प्रेशर का वाढू शकतं तर त्याचं पुढचं कारण आपण सांगता येईल रिनल डिसऑर्डर म्हणजे किडनीच्या संदर्भातले सुद्धा आजार असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हे ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतं. त्याच पद्धतीनं इमोशन्स असणारे इमोशन त्याच्यात इंड्यूस्ड करणारे जे काय हॉर्मोन्स आहेत त्यांच्यामध्ये चेंज झाला तरी त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की त्यामध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो. त्याच पद्धतीनं जे स्थूल व्यक्ती आहेत जाड व्यक्ती जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर आपल्याला त्यामध्ये जास्त पाहायला मिळतं. आता हे जे आपल्याला हे जे आपण काही कंडिशन पाहतोय आता जसं आर्टेरिओस्क्लेरोसिस पाहिलं ॲथेरोस्क्लेरोसिस त्यामध्ये तिथं पाहिलं. आता हायपर टेन्शन आता नावातच आपल्याला त्या ठिकाणी दोन नावं आपण पाहणार आहे आता म्हणजे हायपर टेन्शन आणि हायपोटेन्शन. आता हायपर ह्या शब्दात लक्षात ठेवा अधिक आणि हायपो म्हणजे कमी. तर त्यातली पहिली कंडिशन हायपोटेन्शन म्हणजे नेमकं काय तर आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. हायपोटेन्शन म्हणजे काय तर ब्लड प्रेशर लोअर दॅन दी नॉर्मल. आता आपल्याला माहिती आहे नॉर्मल ब्लड प्रेशर जे असतं ते 120/80 एवढं असणार आहे. ओके म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील म्हणजे आपल्याला लक्षात आलं हे आकडा व्यवस्थित रेफरन्स आकडा म्हणून आपण लक्षात ठेवायचं 120/80 mmHg. आता 120/80 mmHg पेक्षा जर ब्लड प्रेशर कमी असेल म्हणजेच किती तर 90/60 mmHg
म्हणजे थोडक्यात 120/80 पेक्षा हे काय झालं, कमी आहे. म्हणजे जेव्हा हे नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा हे जर प्रेशर कमी आलं तर त्याला आपण हायपोटेन्शन असं म्हणणार आहे. शब्द नीट लक्षात ठेवा. हायपो म्हणजे कमी, म्हणजे थोडक्यात 120/80 पेक्षा कमी, म्हणजेच 90/60 mmHg. म्हणजे कमी असेल तर हायपोटेन्शन, तर 120/80 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण हायपर टेन्शन आपण म्हणणार. म्हणजे आता हायपर टेन्शनला काय असणार, तर हे जे ब्लड प्रेशर जे आहे ते हायर असणार आहे. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात लक्षात ठेवायचं, जर लोअर ब्लड प्रेशर असेल नॉर्मलपेक्षा तर हायपोटेन्शन, आणि जर हायर ब्लड प्रेशर असेल तर त्यामध्ये आपल्याला त्याला हायपर टेन्शन म्हणतात. आता हायर म्हणजे किती, तर मग असे सांगितले 120/80 mmHg पेक्षा जास्त म्हणजे किती, तर 140/90 mmHg एवढं जर त्यामध्ये आपल्याला, म्हणजे थोडक्यात 120 आणि 80 mmHg पेक्षा जास्त आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपण हायपर टेन्शन म्हटलं. आणि ते किती, तर म्हणजे 140/90 mmHg एवढं झालं तर त्याला हायपर टेन्शन म्हणणार. म्हणजे एक डोक्यात लक्षात आलेलं असेल तुम्हाला की 120/80 हा आकडा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपल्याला दोन टर्म सांगता येतील. जर 120/80 पेक्षा कमी असेल तर त्यामध्ये म्हणजे लोअर असेल तर त्यामध्ये हायपोटेन्शन, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल म्हणजे 140/90 असेल तर त्याला हायपर टेन्शन असं आपण म्हणणार आहे. आता ह्या ठिकाणी हे जे फॅक्टर जे आहेत त्यामध्ये हे जे कोणते फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे हे ब्लड प्रेशर जे आहे ते कमी जास्त होत असतं, तर ते आपण तर ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो की कार्डियक आउटपुट असेल, पेरिफेरल रेझिस्टन्स असेल, ब्लड व्हॅल्यूम त्यामध्ये असेल, लेंथ अँड डायमीटर ऑफ ब्लड वेसल्स असेल, विस्कॉसिटी ऑफ ब्लड असेल, एज त्यामध्ये असेल, जेंडर त्यामध्ये असेल, स्लीप असेल, इमोशन्स असेल, एक्झरसाइज असेल. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या की वय किती आहे हे ह्याच्यावरनं सुद्धा ब्लड प्रेशर त्यामध्ये कमी जास्त, म्हणजे जसं जास्त वय वाढेल तसं ब्लड प्रेशर त्यामध्ये तिथं वाढू शकतं. त्याच पद्धतीने जेंडर म्हणजे मेल फिमेल त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर हे वेगवेगळं त्यामध्ये असू शकते. त्याच पद्धतीने स्लीप, आपण स्टँडिंग पोझिशन आहे का स्लीप पोझिशन मध्ये आहे, ह्याच्यावरनं सुद्धा आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त त्यामध्ये मेजरमेंट येऊ शकते. त्याच पद्धतीने इमोशन, म्हणजे आपण ब्लड प्रेशर चेक करत असताना आपण इमोशन म्हणजे आपलं जे मानसिक स्थिती कशी आहे, आपण घाबरलेलं नसेल, नॉर्मल असेल तर नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. पण जर आपण कुठल्या एखाद्या चिंताग्रस्त काळजी त्याच्या तिथं असेल कुठले असेल तर आपल्याला त्यामध्ये ब्लड प्रेशर जास्त येऊ शकते, टेन्शन असेल तर. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येतील की एक्झरसाइज म्हणजे अशा पद्धतीचे, म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की कोणते घटक ह्या ब्लड प्रेशरवरती त्यामध्ये प्रभाव टाकत असतात, तर हे कारण आपल्याला ह्यामध्ये तिथं सांगू शकतो. म्हणजे वेगवेगळे हॉर्मोन्स असतील त्याच्या तिथं, किंवा इमोशन्स असेल, स्लीप पोझिशन असेल, किंवा एक्झरसाइज असेल, किंवा एज असेल, जेंडर असेल, अशी कारणं आपल्याला या ठिकाणी तिथं सांगता येऊ शकतात. आता हे जे आपल्याला माहिती आहे की नॉर्मल कार्डियक आउटपुट जे असतो तो 5 लिटर पर मिनिट, म्हणजे आपल्याला कार्डियक आउटपुट म्हणजे आपल्याला माहिती आहे की एका मिनिटामध्ये आपल्या शरीरातले किती रक्त त्यामध्ये त्या हृदयातून बाहेर पडत असतं, तर 5 लिटर पर मिनिट एवढं आपल्याला सांगतो. म्हणजे कार्डियक आउटपुट आपण पाहिलेलं आहे की 5 लिटर पर मिनिट एवढं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता हे जे कार्डियक आउटपुट आहे ते इन्क्रीज त्यामध्ये होऊ शकतं त्या सिस्टोलिक प्रेशरच्या वेळेस. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पेरिस्टल रेझिस्टन्स असेल, त्याच पद्धतीने आपल्याला कारणं सांगतील की हे जे ब्लड वेसलचा डायमीटर किती आहे त्याच आपल्याला त्या ठिकाणी तिथे सांगता येतील. त्याच पद्धतीने जर डिक्रीज इन डायमीटर ऑफ आर्टेरिओल्स आणि कॅपिलरीज यांचं जर डायमीटर कमी झाला तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की म्हणजे काही व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे आपले जे ह्या वॉल आहेत त्या आकुंचन करणार, त्याच्यात प्रेशर करणारं जे काही व्हॅसोकन्स्ट्रिक्शन्स, म्हणजे त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवा, त्या नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, व्हॅसोप्रेसिन, किंवा त्याला दुसरं नाव ADH म्हणजे अँटी डायरोटिक हॉर्मोन. तर हे अँटी डायरोटिक हॉर्मोन हे सुद्धा ह्यामध्ये आपल्याला सांगता येतील की हे जे ब्लड प्रेशर आहे ते कमी जास्त करण्यासाठी त्यामध्ये कारणीभूत असतं. म्हणजे व्हॅसोकन्स्ट्रिक्शनची नावं जर तुम्हाला एका वाक्यात विचारली तर त्यामध्ये आपल्याला व्हॅसोप्रेसिन, त्याला दुसरं नाव ADH हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQला विचारलं जाऊ शकतं, तर ते कारणीभूत असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे जे ब्लड प्रेशर आहे ते वाढू शकते, आपण त्यामध्ये सांगू शकतो ह्यांच्याद्वारे सुद्धा, ह्या व्हॅसोकन्स्ट्रिक्शनच्या द्वारे. आता हे जे ब्लड
लॉस आहे. आता आपण पाहतो की कधी ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की रक्त बाहेर जास्त प्रमाणात पडतं आणि जर अशा पद्धतीनं जर ब्लड लॉस जास्त झाला ॲक्सिडेंटमध्ये तर त्यामध्ये ब्लड व्हॅल्यूम जो आहे तो ब्लड व्हॅल्यूम कमी होतो आणि हा ब्लड व्हॅल्यूम कमी झाल्यामुळं हे जे ब्लड प्रेशर जे आहे ते ब्लड प्रेशर त्यामध्ये तिथं वाढतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल हे ब्लड प्रेशर जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी होणार आहे तर त्यामध्ये विस्कॉसिटी ऑफ ब्लड अँड टोटल लेंथ ऑफ ब्लड वेसल. म्हणजे आपल्याला सांगता येतील ब्लड प्रेशर कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर त्यामध्ये विस्कॉसिटी ऑफ म्हणजे रक्ताचं जे प्रवाहीपणा आणि त्याच पद्धतीनं या ब्लड वेसलच्या ज्या काही लेंथ आहेत त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्याचं आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हे सांगता येतील. आता ह्या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की आपलं जे ब्लड प्रेशर आहे की ते त्याच्यामध्ये वाढलं जातं ते त्या वाढण्यामागची कारणे कोणती आहेत तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की एज वय तुमचं वय काय आहे त्याच्यावरून तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते कमी जास्त असू शकतं. आता जर त्यामध्ये आपण विचार करा की जर आपण वय जास्त असेल आपलं तर त्या जास्त वय असणाऱ्या त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर जे आहे ते जास्त असणार आहे. कारण मागाशी सांगितलं कारण त्या वयानुसार एकतर फॅट त्या ब्लड वेसल्समध्ये फॅट डिपॉझिट होतात आणि त्याच पद्धतीने त्या आर्टरीज ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की त्या ज्या आहेत ते हार्ड होतात त्यामुळे ब्लड प्रेशर आहे ते वाढणार. म्हणजे थोडक्यात वय हा घटकसुद्धा महत्त्वाचा असणार आहे त्यामध्ये. आणि हे जी काय आपण सांगितलं की जी इनएलॅस्टिसी ब्लड वेसलची त्यामध्ये तिथं त्यामध्ये कमी होत जाते असते. आता त्याच पद्धतीनं फिमेल जे आहेत त्या फिमेलमध्ये आपल्याला सांगता येतील की हे ब्लड प्रेशर आहे ते कमी असतं. मोनोपॉज व्हायच्या अगोदरपर्यंत फिमेलमधलं ब्लड प्रेशर आहे ते कमी असल्याचं आपल्याला सांगता येतील मेलपेक्षा. म्हणजे आपल्याला ह्यावरून आपल्याला लक्षात येईल की साधारणतः फिमेलमध्ये वयवर्ष 45 ते 50पर्यंत म्हणजे त्याला आपण तो पिरियड येतो तो मोनोपॉजचा म्हणत असतो. म्हणजे ह्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळी आहे तिथपर्यंत जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ब्लड प्रेशर जे आहे ते त्यामध्ये मेलपेक्षा फिमेलमध्ये कमी असतं. परंतु जेव्हा हे जे मोनोपॉज आहे म्हणजे मासिक पाळी बंद होणार आहे तेव्हा मात्र ह्या फिमेलमधलं जे ब्लड प्रेशर जे आहे ते त्यामध्ये वाढलं जात असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला इथे लक्षात आलेलं असेल ह्या लेक्चरवरून आपण एवढं सांगितलं ब्लड प्रेशर म्हणजे थोडक्यात ह्या रक्ताचं ज्या काय त्या असणाऱ्या ब्लड वेसल्सवरती जे प्रेशर पडतं त्याला ब्लड प्रेशर आपण म्हटलेलं आहे. नॉर्मल माणसाचं ब्लड प्रेशर आहे ते लक्षात ठेवा 120/80 mm ऑफ Hg. 120/80 mmHg पेक्षा कमी असेल तर त्याला आपण हायपोटेन्शन म्हणणार आहे. 120/80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण हायपर टेन्शन असं म्हणणार आहे. आणि हे जे ब्लड प्रेशर आहे ते मोजण्यासाठी जे यंत्र असतं त्याला आपण स्पिग्मो मॅनोमीटर असं त्याला आपण म्हणणार आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की हे जे ब्लड प्रेशर आहे ते त्याच्यावरती आपल्याला सांगतात की वय आहे, जेंडर आहे, एक्झरसाइज असेल किंवा इतर जे काही घटक त्याच्यामध्ये इवन वासोकन्स्ट्रिक्शन ADH ज्याला आपण म्हटलेलं आहे हे जे घटक आहेत हे ब्लड प्रेशरवरती त्यामध्ये परिणाम करणारे असतात. आणि फिमेलमध्ये हे जे मोनोपॉज व्हायच्या अगोदर फिमेलमध्ये ब्लड प्रेशर मेलपेक्षा कमी असतं पण मोनोपॉज त्यामध्ये झाल्यानंतर मात्र फिमेलमधलं जे ब्लड प्रेशर आहे ते त्यामध्ये जास्त होत असल्याचं सांगतात. म्हणजे आपल्याला हे शेवटच्या 2 मिनिटात सुद्धा आपण जे पूर्ण लेक्चर जे काय सांगितलं ते आपल्या लक्षात आले असेल. परत एकदा फक्त लक्षात ठेवा हे जे नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 mmHg हे लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपल्याला सर्व जे आहे ते माहिती त्यामध्ये तिथं लिहिता येऊ शकते. ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट एका वाक्यात किंवा MCQ हे 100% विचारले जाऊ शकतात. आणि फक्त 12वी बोर्डालाच नाही तर तुम्हाला MPSCच्या परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये इथं हे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. ओके आपल्याला लक्षात आले असेल म्हणजे आज आपण हे ब्लड प्रेशर काय आहे ते किती असलं पाहिजे नॉर्मल कशामुळे वाढू शकते त्याची कारणे आपण त्यामध्ये तिथं पाहिली आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही ब्लड प्रेशर टर्म आपल्याला लक्षात आलेले असेल. धन्यवाद.